लोक व्यवहाराचं महत्त्वपूर्ण सूत्र. स्वतः ची व इतरांची काल्पनिक गरज पूर्ती करा. आपण इतरांना जे काही देतो आणि त्यांच्याकडून जे काही मिळवितो यातूनच जीवनामध्ये प्रेम निर्माण होत असतं. ह्या प्रेमाचं रूपांतरणच पुढे सहयोगामध्ये होतं आणि हा सहयोगच आपल्यामध्ये लोकव्यवहार निर्माण होण्यासाठी आवश्यक असतो. पुढे लोकव्यवहार आपलं व इतरांचं कल्याण करण्यासाठी ब्रह्मांडातील शक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यामध्ये मदत करतो. यातूनच आपल्या जीवनामध्ये आरोग्य, ज्ञान, शांती, संपत्ती, सहयोग आणि स्नेहसंबंध निर्माण होत असतात. आणि या सगळ्या गोष्टीची आपण जीवनामध्ये प्राप्ती करणे म्हणजेच परम कल्याणकारी सत्तेची प्राप्ती करून घेऊन जीवनामध्ये ऐश्वर्य निर्माण करणे आहे. मग हा लोकव्यवहार म्हणजे काय? तर लोकांसोबत आपलं वागणं, बोलणं आणि वर्तन करणे होय. हा लोकव्यवहार जर चांगला असेल तरच त्यांचा सहयोग आपल्याला जीवनात प्राप्त होत असतो व आपण ब्रह्मांडातील शक्तीला त्यांच्या आणि आपल्या कल्याणासाठी आकर्षित करण्यामध्ये यशस्वी सुद्धा होत असतो. मनुष्य हा जागृत व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये कॉन्शियस रिव्हॉल्यूशन आहे. त्यामुळे जिथे जागृतता असते तिथे विरोध होण्याची संभावना जास्त असते. म्हणून सहयोगाची, लोकव्यवहार करण्याची ही जी संकल्पना आहे, तिला मनुष्यासोबत व्यवहार करताना आपल्याला विशेष करून अवलंबावं लागणार आहे. इतर प्राणी, वस्तू आणि निसर्गाकडून आपल्याला विरोध हा कधीच होत नाही. कारण त्यांच्यामध्ये अनकॉन्शियस रिव्हॉल्यूशन म्हणजेच निद्रित क्रांती आहे. पण त्यांच्याकडून सहयोग सुद्धा पाहिजे तेवढा प्राप्त होत नाही. मनुष्याकडून विरोध तर जास्त आहेच पण सहयोग सुद्धा जास्त आहे व निसर्गाकडून विरोध शून्य आहे पण सहयोग सुद्धा मनुष्य एवढा नाही. आणि खरं तर आपल्या सर्वांना सहयोगाची यात्रा करूनच जीवनामध्ये प्रेम निर्माण करायचं आहे. मग हा लोकव्यवहार घडून येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला मनुष्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, व्यावहारिक गरज पूर्ती बरोबर एक काल्पनिक गरज सुद्धा असते. तिची पूर्ती करणे आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. या जगामधील इतर प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये सर्वात मोठा एकमेव भेद म्हणजे आपण कल्पना करू शकतो. इतर प्राणी कल्पना करू शकत नाहीत. पण आपण कल्पक असल्याने आपल्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या स्थिती आहेत. एक तर आपण खूप प्रगत आहोत किंवा दुसरं आपण खूप डिप्रेशनमध्ये आहोत. पण इतर प्राण्यांमध्ये कल्पना शक्ती नसल्याने ते प्रगत तर नाहीच परंतु डिप्रेशन मध्ये सुद्धा नाहीत. यातूनच आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी निर्माण होतात. एक म्हणजे चांगल्या कल्पना आणि दुसरं वाईट कल्पना. या जगामध्ये चांगल्या कल्पना ह्या प्रत्येकालाच कराव्याशा वाटतात आणि त्यातून आपल्याला इतरांचा सहयोग सुद्धा प्राप्त होतो व त्यातूनच लोकव्यवहार सुद्धा घडून येतो. पण वाईट कल्पना ही कुणालाच नको असते व वाईट कल्पना केल्यानंतर त्यातून सहयोग सुद्धा कोणीच करत नाही. उलट चुकीची कल्पना केल्याने संधी साधू लोक आपला फायदा तर उचलतातच सोबतच त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भागावे लागतात. आपल्या पापाचे भागीदार कोणीच होत नाही. एकूणच प्रत्येक गोष्टीचा मापदंड हा त्या गोष्टीनुसारच असतो. तसेच आपण ज्या कल्पना करत असतो त्यानुसारच विचार सुद्धा करतो. त्यानुसार निर्णय घेतो. त्यानुसारच कृती करतो. त्यातूनच कार्य होतं आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा तसेच मिळतात. मग चांगल्या रिझल्टची अपेक्षा जर आपल्या प्रत्येकालाच असेल, तर आपण कल्पना सुद्धा चांगली करावी. म्हणजेच आपली आणि इतरांची काल्पनिक गरज आपल्याला भागवावीच लागेल. मग ही काल्पनिक गरज भागविण्याचा पर्याय काय आहे? पर्याय एकमेव आहे. आपण सृजनशील, क्रिएटिव्ह कल्पना करणे. आपण ज्यावेळी सृजनशील, क्रिएटिव्ह कल्पना करतो त्यावेळी ब्रह्मांडातील तशाच व्यक्ती, वस्तू आणि वातावरण आपण आपल्याकडे आकर्षित करून इतरांचा सहयोग मिळवित असतो व स्वतःची तसेच इतरांची प्रगती, उन्नती घडवून आणत असतो. पण सृजनशील कल्पना आणि स्वप्न यामध्ये फरक आहे. आपण एखादी कल्पना करून त्या कल्पनेसोबत आपले सूत्रबद्ध विचार जोडणे म्हणजे सृजनशील कल्पना करणे आहे. पण आपण कल्पनेतून फक्तच परिकल्पना करणे म्हणजे ते स्वप्न आहे. म्हणून आपण स्वप्न न पाहता सृजनशील कल्पना करण्याला प्राधान्य द्यावं. तसेच ही सृजनशील कल्पना केल्यानंतर प्रथम ती धूसर असते, स्पष्ट नसते. ज्यावेळी आपण तिला स्पष्ट करायला लागतो, आकार द्यायला लागतो,
प्रत्यक्षात आणायला लागतो. त्याच वेळी लोकांचा विश्वास आपल्यावर बसायला लागतो. लोकांचा विश्वास आपण प्राप्त केला आणि जर आपण अजून प्रामाणिकपणे कष्ट करणे सुरू ठेवलं, तर यातून आपली प्रामाणिकता स्पष्ट व्हायला लागते. लोकांना आपण प्रामाणिक असल्याचं जाणवतं आणि मग लोक आपल्याला सहकार्य करायला लागतात. मग आपण ज्यावेळी लोकांच्या सहकार्यातून आपल्या कार्याला पुढे नेतो व लोकांसाठी कार्य करायला लागतो व आपलं कार्य निरंतर सुरू ठेवतो, त्यावेळी लोकांचा सहयोग आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होत जातो व यातूनच आपल्या जीवनामध्ये लोकव्यवहार हा योग्य प्रकारे फलित होऊन आपली प्रगती व उन्नती होत जाते आणि आपण यशवंत आणि कीर्तिवंत बनत जातो. पण बरेच वेळा जेव्हा आपली ही कल्पना धूसर असते, स्पष्ट नसते, लोकांना आपलं म्हणणं समजत नाही, तेव्हा मात्र लोक आपला विरोध करतात. कारण त्यांना त्यांचे जीवनामध्ये आलेल्या अनेक अनुभवातून त्यांचा दृष्टिकोन आपल्यासाठी वाईट झालेला असतो व त्यातून आपल्याला त्याचं सहकार्य, सहयोग प्राप्त होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तसेच लोकांना जीवनामध्ये आलेल्या या वाईट अनुभवातूनच समाजामध्ये कायदे सुद्धा निर्माण होत असतात. जिथे कायदा असतो तिथे दंडविधान असतं. तिथे प्रत्येक गोष्ट ही दंड देण्याच्या नजरेतून अधोरेखित करण्यात येते. त्यामुळे जिथे कायदा आहे, कोर्ट आहे तिथे कधीच सहयोग नसतो. तिथे फक्त व्यक्तीला दंडच प्राप्त होत असतो. म्हणून आपण कधीच कोर्ट, कायदे, कानून या भानगडीत पडून लोकांनी आपल्याला असहयोग करावा यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी आपण कारणीभूत ठरू नये. आपण जीवनामध्ये कायम सृजनशील कल्पनाच निर्माण कराव्यात. कारण जेव्हा आपण काही सृजनशील कल्पना करतो व त्यातून लोकांचा प्रथम विश्वास प्राप्त करतो, नंतर प्रामाणिकता टिकवून ठेवतो, तेव्हा तिथे आपल्याला त्यांचा सहयोग प्राप्त व्हायला लागतो आणि यातूनच आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं व हाच आपला खरा लोकव्यवहार सुद्धा असतो. ईश्वर कृपा.